नागपुरात आजही धो-धो पाऊस सुरू आहे। शहरातील अंबाझरी, फुटाला, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झालाय। 100हून जास्त वस्त्यांमध्ये पाणी घुसलंय। मनपाच्या शाळांमध्येही पाणी घुसल्यानं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आणखी 2 तास पाऊस असाच बरसत राहिला तर स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका उद्भवू शकतो। पिली नदीजवळील 5 जण अडकल्याने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे। धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बळीराजा सुखावलाय। पावसाच्या बरसण्याने आता पिकांची स्थितीही सुधारते आहे। चंद्रपूरमध्ये चिमूर सिंदेवाही मार्ग निरेजवळील बंद झालाय। सिंदेवाहीच्या मुख्य राज्यमार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। हिंगोली, नांदेडमध्येही धुवाधार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। चेंबूरमध्ये सकाळी एका गुंडाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। एका व्यावसायिकावर तलवारीने हल्ला करण्यात आला। पीएल लोखंडे मार्गावर सकाळी ही घटना घडली। हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय। रजनीश सिंह या व्यावसायिकावर हल्लेखोराने तलवारीने हल्ला केला, त्यात ते जखमी झाले। एका ग्राहकाने हल्लेखोराला रोखल्याने सिंह बचावलेत। या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याने राधेमाला मुंबईत पुन्हा यावं लागलं। आता कांदिवली पोलीस राधेमाची चौकशी करणार आहेत, मात्र आपल्याला अटक होऊ शकते या भीतीने राधेमाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। दिंडोशी कोर्टात तिने अर्ज दाखल केलाय। या अटकपूर्व जामीन अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे। आधी राधेमाची गुणगान करणारी आणि नंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल करणारी टीव्ही ॲक्ट्रेस डॉली बिंद्रा पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे, कारण मॅडमनी आता धमकीचे फोन येत असल्याची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। राधेमा विरुद्ध तक्रार दाखल केल्यानेच धमक्या येत असल्याचा संशय डॉलीने व्यक्त केलाय, पण हा संशय व्यक्त करताना तिने कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही। 15 ऑगस्टसाठी दिल्लीत जय्यत तयारी सुरू आहे। अप्रिय घटना टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाते। नाकाबंदीही लागू करण्यात आली आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तर जम्मू काश्मीरमध्येही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून प्रवाशांची चौकशी तसंच तपासणी केली जाते। जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची वर्णी लागली आहे। सुंदर पिचाई हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी आहेत। 43 वर्षीय पिचाई हे IIT खरगपूरचे विद्यार्थी आहेत। त्यामुळे संस्थेने पिचाईंचं कौतुक करत पुढेही ते अशीच भरघोस कामगिरी करतील अशा शुभेच्छा त्यांना दिल्यात। टेक वर्ल्डमध्ये सुंदर पिचाई हे मोठं नाव असून ते गेल्या 11 वर्षांपासून गुगलमध्ये काम करतात। अल्फाबेट या नव्या कंपनीची घोषणा करण्यात आली असून गुगलचं त्यावर नियंत्रण असेल। भारत श्रीलंका कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे। विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं असून शिखर धवनही सेंचुरीच्या दिशेने घोडदौड करते। भारताच्या 167 धावा झाल्या असून कालचा दिवस संपला तेव्हा टीम इंडिया 2 बाद 128 धावांवर खेळत होती।